हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासाठी माझ्या आवडत्या अशा दुपट्ट्यांचा खजिना घेऊन आलेली आहे. मी ब्लॅक टॉप यासाठी घातला आहे की हे सगळे रंग तुम्हाला छान दिसावेत, की कुठल्या आउटफिटवर हे रंग छान दिसतात. बेसिकली हे जे अजरक किंवा कलमकारी आहेत ते ब्लॅक वर छान दिसतातच, पण माझ्याकडे काही बनारसी आणि वेगळ्या प्रकारच्या दुपट्ट्यांचा सुद्धा साठा आहे, जो वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आउटफिटवर कसा चांगला दिसेल हे मी तुम्हाला निश्चित सांगणार आहे. हा पहिला दुपट्टा जो मी आता परिधान केलेला आहे तो दुपट्टा साधा कॉटनचा आहे, पण तो मल्टी कलर असल्यामुळे तो ब्लॅक कलरवरही छान दिसतो, रेड किंवा मरून येलो कलरवरही छान दिसेल आणि ऑफकोर्स व्हाईट कलरवर सुद्धा छान दिसेल. त्यामुळे हा दुपट्टा अतिशय साधा, डेली यूजला छान मऊ असा दुपट्टा आहे. आता आपण सुरुवात करूया वेगवेगळ्या प्रकारच्या दुपट्ट्यांपासून. फ्रेंड्स, हा दुपट्टा आहे फुलकारी दुपट्टा. अतिशय सुंदर ऑरेंज आणि पिंक फुलकारी वर्क केलेला आहे याच्यावरती, आणि हे जे मिरर आहेत हे सुद्धा ओरिजिनल मिरर आहे. त्यामुळे दुपट्टा हा थोडा हेवी झाला आहे, कारण वर्क पण पूर्ण आहे आणि मिरर पण खूप लावलेले आहेत त्यामुळे. परंतु बघा, ब्लॅक ड्रेसवर हा अतिशय रिच दिसतो, अतिशय फेस्टिव्ह आहे, फंक्शनल आहे. आणि तुम्ही ब्लॅक वन पीस प्लेन घातला तर त्यावर सुद्धा हा दुपट्टा घातला तर खूप फेस्टिव्ह लुक येणार आहे. अशा तऱ्हेने हा पंजाबचा फेमस फुलकारी दुपट्टा माझ्या कलेक्शन मध्ये आहे, जो की मला खूप आवडतो. नेक्स्ट, फुलकारी दुपट्ट्यामध्येच अजून हा एक कलर पण आहे. हा ब्लॅक कलर आहे, ब्लॅकवर पूर्ण थ्रेडवर्क आहे हे फुलकारीचं केलेलं, आणि हा गोल्डन कलर आहे. हा पण ब्लॅकवर छान दिसेल, किंवा जर गोल्डन कलरचा किंवा ह्या येलो कलरचा जर तुम्ही टॉप घातला तर त्यावर सुद्धा हा दुपट्टा खूप छान दिसेल आणि एक वेगळाच रिच लुक. अगदी साध्या कुर्त्याला सुद्धा जर वेगळा रिच लुक द्यायचा असेल तर चांगला दुपट्टा परिधान केला की झालं. बघा, या पद्धतीने हा दुपट्टा तुम्ही घेऊ शकतात. हा आहे ब्लॅक कलरचा फुलकारी वर्कचा दुपट्टा. त्यानंतर हा सिल्वर कलरचा दुपट्टा आहे. हा सिल्वर ऑर्गॅन्झा मधला, प्युअर ऑर्गॅन्झा मधला दुपट्टा आहे, आणि याच्यावर असं हे छोटस चिकनचं काम केलेलं आहे. असे छोटेसे मोटिव्स त्यामध्ये विणलेले आहेत. हा दुपट्टा सुद्धा खूप छान दिसतो. कुठल्याही, आता जसं मी ब्लॅक घातला आहे तर ब्लॅक अँड व्हाईट कॉन्ट्रास्ट सुद्धा छानच दिसेल. या व्यतिरिक्त जर कुठलं सिल्वर वर्कचं तुमचं टॉप असेल तर त्यावर सुद्धा हे छान दिसतं. आजकाल आपल्याला कुर्तीज घ्यायला जास्त आवडतात, कारण लेगिंग्स पण सगळ्या कलरच्या, ऑलमोस्ट लेगिंग, प्लाझोज किंवा सिगार पॅन्ट सुद्धा खूप छान कलर मध्ये मिळतात, आणि मग आपण असं मिक्स अँड मॅच कॉम्बिनेशन करू शकतो. पण जर त्याला थोडासा फेस्टिव्ह टच द्यायचा असेल किंवा पार्टीवेअर लुक द्यायचा असेल तर आपल्याकडे काही दुपट्टे, काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दुपट्टे आपल्या संग्रहात असणं आवश्यक असतं, की तो दुपट्टा आपण घातला की झालं, फेस्टिव्ह लुक, पार्टीवेअर लुक तयार झालं. नेक्स्ट दुपट्टे आपण जे बघणार आहोत, जे माझे खूप फेवरेट आहेत, हे सगळे दुपट्टे मी बनारसला घेतलेले. यामधला हा पहिला दुपट्टा आहे, जो की जांभळा कलर किंवा इंक ब्ल्यू कलर पण म्हणू शकतो आपण याला, इंक ब्ल्यू कलर विथ पिंक कॉम्बिनेशन. हा दुपट्टा तुम्ही अशा प्रकारे कुर्ती आणि टॉपवर सुद्धा घालू शकतात, किंवा हा दुपट्टा तुम्ही वन पीसवर पण घालू शकतात. मी तो एका वन पीसवर घातला आहे, त्याचा फोटो पण मी शेअर करते. त्यानंतर हा दुपट्टा तुम्ही स्कर्ट आणि टॉप असं जर तुम्ही घातला तर त्यावर सुद्धा तुम्ही हा दुपट्टा ऍज अ ओढणीसारखा घेऊ शकतात, आणि घागरा चोलीचं जे लुक आहे ते कम्प्लीट करू शकतात. अतिशय सुंदर काठ असलेला हा दुपट्टा आहे. ऍक्च्युली हे दुपट्टे ना लेंथला पण खूप जास्त आहेत, म्हणजे हे मला सुद्धा लेंथ वाईज खूप जास्त होतात. 2 मीटर, 2.25 मीटर ते 2.5 मीटर याची लेंथ असते. काही दुपट्टे तर मी या साईडनी कमी करून, कारण खूपच नाही तर मग ते दोन्ही साईडनी लो होतात, म्हणून मग काही दुपट्टे असे कमी करून मी अशा प्रकारे त्याला टॅसल्स बनवून घेतले आहेत आणि हे दुपट्टे तयार केले आहेत. नेक्स्ट दुपट्टा आपण बघणार आहोत तो सुद्धा बनारसीच आहे. हा बनारसी दुपट्टा पण मी बनारसूनच आणला आणि हा गोल्डन कलर आहे. जसं मी तुम्हाला बोलले की ब्लॅकवर अगेन गोल्डन छान दिसतो. कुठल्याही प्रकारचा डार्क कलरचा कुर्ता तुमचा असेल, मग तो अगदी प्लेन असेल, त्याच्यावर कुठलंच वर्क नसेल,
तरी सुद्धा गोल्डन दुपट्टा खूप छान दिसतो आणि गोल्डन दुपट्ट्याने तुम्ही एकदम फेस्टिव्ह लुक तुम्ही तुमच्या साध्या आउटफिटला देखील आणू शकतात. त्यामुळे असे काही कलरचे दुपट्टे जर तुम्ही तुमच्या संग्रहात ठेवले तर त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला लुक क्रिएट करायला फायदा होतो. आता बनारसी मधलेच काही कलर मी तुम्हाला दाखवते. हा पण एक सुंदर असा ऑफ व्हाईट वर काम केलेला अतिशय रिच, अतिशय लाईट कलरचा आणि खूप सुंदर वर्क असलेला दुपट्टा आहे. हा पण मी बनारसूनच आणलेला आहे. हे दुपट्टे साधारण हा थोडा कॉस्टली होता, 2500च्या रेंजमध्ये होता, पण हे दुपट्टे मी साधारण 1300, 1400, अगदी 600-700 रुपयापासून चांगल्या क्वालिटीचे दुपट्टे बनारसला मिळतात आणि त्यातले काही कलर मला संग्रही असावेत असे वाटलेत आणि म्हणून मी ते घेऊन आली. हा एक फुशिया पिंक कलर आहे जो पण खूप छान दिसतो. एका वन पीस वर मी हा घातला होता आणि अतिशय वेगळाच आणि असं छान कलर आहे. त्याच्यावर असलेली डिझाईन पण खूप सुंदर आहे, नाजूक आहे. हा एक ब्लॅक कलर आहे. अगेन ब्लॅक कलर मी यावर टाकून दाखवते की सिंपल ब्लॅक कुर्ती आहे पण त्यावर हा ब्लॅक कलर किती सुंदर दिसतो आणि तुमच्या आउटफिटचा लुकच एकदम चेंज होऊन जातो. अशा पद्धतीने तुम्ही हा दुपट्टा घालू शकतात. दुपट्टा वेअर करण्याच्या पण वेगळ्या वेगळ्या पद्धती तुम्हाला नक्कीच माहिती असतील. अगदी अशा पद्धतीने घेऊ शकतात. तुम्हाला जर अशा पद्धतीने पाहिजे असेल तर अशा पद्धतीने इथे गाठ मारून तुम्ही पिन लावू शकतात. सिंगल तर छान दिसतोच. हा पूर्ण अगदी साडी वेअर केल्यासारखा लुक नुसत्या दुपट्ट्याने तुम्ही क्रिएट करू शकतात. अशा पद्धतीने हा अतिशय छान असा ब्लॅक दुपट्टा आहे. यामध्ये अजून एक कलर आहे तो म्हणजे लाल. पानांचा असं सुंदर मोटिफ असलेला हा काठा पदराचा लाल रंगाचा अतिशय सुंदर ब्लड रेड कलर म्हणतो ना आपण, त्या लाल रंगाचा दुपट्टा आहे. हा दुपट्टा पण कुठल्याही रंगावर छान दिसेल. विशेषतः जर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा कुर्ता घातला, येलो किंवा ब्ल्यू, तर त्यावर हा छान दिसेल. आणि आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की ब्लॅक कलरवर बघा कुठलाही दुपट्टा छान दिसतो. म्हणजे तुम्ही हे सगळे दुपट्टे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ब्लॅक आउटफिटवर घातले तर वा वा वा, खूपच मस्त. म्हणजे जरी ब्लॅक कलरचं आउटफिट घातलं आणि अशा प्रकारचा कलरफुल जरीचा किंवा बनारसी दुपट्टा घेतला तर तुमचं फेस्टिव्ह लुक अगदी छान क्रिएट होतं. त्यानंतर हा एक अजरक मधला दुपट्टा आहे. अजरक प्युअर मोडाळ सिल्क आणि हे हँड ब्लॉक प्रिंटेड अजरक मटेरियल आहे आणि हा अजरक ऑरेंज कलर आहे. हा आय डोंट नो तुम्हाला कसा दिसतो आहे, पण हा ऑरेंज कलर आहे विथ ब्लॅक काठ आहे त्याला बारीकशे. असा हा साधा सिंपल दुपट्टा आहे पण याचा रिचनेस पण खूपच वेगळा आहे. लांबी अतिशय जास्त आहे या दुपट्ट्याची, त्यामुळे मला तर हा दोन्ही साईडने असाच घ्यावा लागतो. पण वन साईडनी तर तो खूपच दोन्ही बाजूनी खाली लोळतो. याला असे सुंदर काठांवर पण अतिशय छान असं अजरकच डिझाईन आहे आणि मटेरियल खूप छान आहे. त्यामुळे हे कॅरी करायला खूप छान आहे. तुम्हाला पिनअप वगैरे न करता पण थोडंसं याला स्वतःचं वेट असल्यामुळे हे अतिशय छान बसतं. आणि हा दुपट्टा पण तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे कॅरी करू शकतात. ब्लॅक वन पीस असेल किंवा ब्लॅक स्कर्ट टॉप तुम्ही घातला त्यावर हा दुपट्टा तुम्ही घागरा चोली सारखा सुद्धा परिधान करू शकतात. मी हे दुपट्टे खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेत. अगदी गणपतीला आरास करायला गणपतीच्या पाठीमागे देखील हे दुपट्टे, त्याचे जर काही फोटो माझ्या संग्रहात असतील तर मी नक्की शेअर करेल. हे दुपट्टे खूप सुंदर दिसतात. पाठीमागे जर तो दुपट्टा लावला एक प्रकारचा तर आपोआप फेस्टिव्ह लुक त्याच्यामध्ये येतो. हा एक अजून वेगळा प्रकार हँड पेंट कलमकारीचा हा एक दुपट्टा आहे. याच्यावर खूप सुंदर असं पेंटिंग केलं आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळे हँडमेड प्रकार आहेत त्यामुळे हे मला खूप आवडतात आणि दिसायला हे खूप रिच दिसतात. जरी ते सिंपल असले तरी सुद्धा दिसायला हे खूप रिच दिसतात. याच्यावर मल्टी कलरचं असं पेंटिंग, खूप सुंदर असं कलमकारी पेंटिंग केलेलं आहे. हा सुद्धा फुल साईज दुपट्टा आहे. ब्लॅकवर तर ऑलमोस्ट सगळेच कलर छान दिसत आहेत, पण ग्रीन असेल किंवा मरून असेल कुठल्याही डार्क कलरवर सुद्धा हा दुपट्टा छान दिसेल. त्यानंतर अशाच प्रकारे मल्टी कलरचं कांथावर केलेला हा एक दुपट्टा आहे. अशा प्रकारे आयव्हरी सिल्क
सिल्कचं मटेरियल आहे आणि त्याच्यावर आधी पेंटिंग आणि मग नंतर कांथावर अशा प्रकारे हे वर्क केलेलं आहे. खूप सुंदर असा हा दुपट्टा आहे. मी एका एक्झिबिशन मधनं साधारण 1200-1300 रुपयाला घेतला होता. याला घेऊन बरेच वर्ष झाले, आता कदाचित त्याची किंमत वाढली असेल, पण अतिशय छान वर्क आहे आणि हे सुद्धा घातल्यावरती हे दुपट्टे खूप सुंदर, खूप रिच दिसतात. काही वेगळ्या प्रकारचे दुपट्टे मी घेतले होते, जे तुम्ही स्ट्रोल सारखे पण कुठल्याही वेस्टर्न आउटफिटवर वापरू शकतात, किंवा नुसतं तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचा कुर्ता असेल किंवा क्रॉप टॉप असेल त्यावर सुद्धा अशा प्रकारे तुम्ही दुपट्टे घालू शकतात. याला असे त्याचे बंद त्यांनी असे क्लोज केलेले आहेत, काठ असे छान हार्ट शेप लावून, आणि मध्यभागी सुद्धा त्याला असं सेल्फ पेंडंट दिलंय. ते तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे कॅरी करू शकतात. तुम्ही हे असं घेऊन हे जर तुम्ही ओढून घेतलेत पुढे, तर हे तुम्ही ऍज अ स्टोल म्हणून सुद्धा छान फ्लॉन्ट करू शकतात. त्याचा लुक खूप सुंदर येतो, खूप छान दिसतो हा दुपट्टा. हा एकदम शुभ्र पांढऱ्या रंगाचा दुपट्टा आहे. हा लेहरियाचा एक दुपट्टा आहे. याला पण असं पेंडंट दिलं आहे, त्यामुळे हे असे खूप वन साइड तुम्ही नाही घेऊ शकत, पण मग अगदी प्लेन दुसरं काही नाही घातलं तुम्ही गळ्यामध्ये आणि हा अशा पद्धतीने हा दुपट्टा घेतला तरी होतं. असा पाहिजे तसा घ्या, किंवा मग हा असा घेऊ शकता तुम्ही. आणि हे पेंडंट येणार मध्यभागी. हा दुपट्टा सुद्धा खूप छान दिसतो. कळलं का तुम्हाला की मी आज ब्लॅक टॉप का घातला आहे? कारण आतापर्यंत जेवढे दुपट्टे आपण बघितले तेवढे सगळे ब्लॅक कलर वरती खूप म्हणजे खूपच छान दिसत आहेत. आणि ब्लॅक कलर माझा फेवरेट असल्यामुळे मी तो घातलेला आहे आज. आणि मोस्ट ऑफ द दुपट्टे हे ब्लॅक कलरवर छान दिसतात. आता हा एक गोल्डन कलरचा दुपट्टा आहे. वाव, हा पूर्ण फेस्टिव्ह लुक देणारा, अगदी म्हणजे दुल्हन दुपट्टा पण याला आपण म्हणू शकतो. लग्न कार्यांमध्ये तुम्ही बघत असाल नेट वरती अशा प्रकारे हे काठ पण लावलेले आहेत त्याला, आणि पूर्णपणे टिकली वर्क, खूप सुंदर असं नाजूक छान जाल वर्क ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा टिकली वर्क म्हणू शकतो, हे अशा पद्धतीने पूर्ण दुपट्टा भरून केलेला आहे. आणि ही अगदी सुंदर अशी ही ओढणी, म्हणजे ज्याला आपण दुल्हन दुपट्टा असं म्हणू शकतो, ही पण मी एक हौशेने घेतली होती की कुठल्याही प्रकारच्या सण समारंभाला जर पटकन मला साडी नेसायला वेळ नाही मिळाला, जर मी ड्रेस घातला तर रेड म्हणा, मरून म्हणा, जे आपण डार्क कलर मोस्टली फेस्टिवलला वापरतो त्या कलरच्या कुर्तीजवरती किंवा ड्रेसवरती आपण हे अशा प्रकारची जर ओढणी घेतली तर तिचा लुक काही औरच होऊन जातो आणि एकदम सुंदर दिसतं त्या. तर अशा प्रकारे हा एक दुपट्टा मी माझ्या संग्रहात ठेवलेला आहे. हँडमेड गोष्टी आवडतात, त्यामुळे बांधणी तर आलीच पाहिजे. बांधणीचा हा रंग, वाव, हा सुद्धा रंग ब्लॅक कलरवर छान दिसतो आहे. व्हाईट टॉप घातला तर व्हाईट टॉपवर तर हे खूपच छान दिसेल. म्हणजे हा दुपट्टा हा अजून मी वापरला नाहीये, त्यामुळे मी याला अजून इथे पिको किंवा काही टीप मारलेली नाहीये, पण हा सिल्क मटेरियल मध्ये बांधणीचा, हँड बांधणी, टाय अँड डाय केलेलं ज्याला आपण म्हणतो, तो हा बांधणीचा एक दुपट्टा माझ्या संग्रहात आहे. हा एक कॉटनचा दुपट्टा आहे, फुल साईज, अगदी 2.5 मीटर लेंथ असेल याची सुद्धा. हा पॅचवर्कचा दुपट्टा आहे. अजरक, कॉटन अजरकचं पॅचवर्क, ज्याला बॉर्डर आणि अशा प्रकारे पल्लूला हे सुंदर असं मोठे 2 पॅच, मरून कलरचं अजरक आणि ब्लॅक कलरचं अजरक असलेले हे 2 पॅच दिले आहेत. टॅसल्स पण दिले आहेत. मला टॅसल्स खूप आवडतात, त्यामुळे ज्या दुपट्ट्यांना आहेत ते तर ठीकच आहे, पण काही दुपट्ट्यांना मी स्वतःहून गोंडे बांधून घेतलेले आहेत आमच्या इथनं, नाशिक मधनं. आणि काही दुपट्ट्यांची लेंथ पण कमी करावी लागली, त्यामुळेही मग मला ते वेगळ्या प्रकारे त्याचे गोंडे बांधून घ्यावे लागलेत माझ्या लेंथला ऍडजस्ट करून. अशा प्रकारे हा ग्रीन आणि मरून ब्लॅक कॉम्बिनेशन असलेला, ब्लॅकवर छान दिसेल, मरूनवर छान दिसेल, रेडवर छान दिसेल, अशा कुठल्याही प्रकारच्या कुर्तीवर हा दुपट्टा सुद्धा खूप छान दिसेल. आणि अतिशय देसी लुक देणारे हे दुपट्टे आहेत. डेली यूजला तुम्ही खूप छान पद्धतीने वापरू शकतात, खूप छान लुक क्रिएट करू शकतात.
त्यानंतर मी मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये मी भुवनेश्वरला गेले होते. भुवनेश्वरचं इकत किंवा संबलपुरी ज्याला आपण म्हणतो ते वर्क खूप फेमस आहे. तिथला हा रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशनचा दुपट्टा मी आणला. हे इकतचं सुंदर वर्क तुम्ही बघू शकता. अतिशय कॉटनचा फील सुंदर आहे. अतिशय छान दुपट्टा आहे. आणि हा दुपट्टा मी साधारण 1700 रुपयापर्यंत तिथनं घेतलेला आहे. हा पण तुम्ही वन साइड घेऊ शकतात किंवा हा गळ्याला काही रुतणारा नाही, म्हणजे कम्फर्टेबल फील असलेले हे कॉटनचे दुपट्टे असतात. त्यामुळे हे तुम्ही कशाही प्रकारे घेऊ शकता. अगेन हा ब्लॅक कुर्तीवर छान दिसतोय कारण रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन हे आहे. तर अशा प्रकारे जिथे जाईल तिथून मी सुंदर सुंदर दुपट्टे गोळा केले. त्यातले काही मी ऑनलाईन घेतले आहेत आणि काही मी मोस्ट ऑफ द टाइम मी ते दुकानांमध्ये जाऊन, बनारसला जाऊन, जसा हा ओरिसाला जाऊन, भुवनेश्वरला जाऊन घेतला होता त्याप्रमाणे हा एक दुपट्टा मी ऑनलाईन मागवलेला, खास 15 ऑगस्ट किंवा कुठल्या प्रोग्रामसाठी. हा आपला आय लव्ह माय इंडिया वाला दुपट्टा. खूप सुंदर वाटली मला ही कन्सेप्ट, कारण माझ्याकडे एक दुपट्टा आधी होता ज्याच्यामध्ये 3 कलर होते आपले ट्राय कलरचे. तर तो मी वॉश केल्यानंतर खूप खराब होऊन गेला, म्हणजे ते कलर सगळे ऑलमोस्ट मिक्स होऊन गेले. आणि मग माझ्याकडे ट्राय कलरचा छान दुपट्टा नव्हता. मग मी हा आय थिंक हा दुपट्टा बाजार मधनं मी हा ऑनलाईन ऑर्डर केला आहे. आणि दोन्ही साईडला म्हणजे ओढणीच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने नॅशनल ट्राय कलरची फ्रिल त्यांनी लावलेली आहे. त्यामुळे मग तुम्ही हा वन साइड घ्या किंवा बोथ साइड घेतल्यानंतरही पाठीमागे दोन्ही बाजूला अशा पद्धतीने नॅशनल ट्राय कलर तुम्ही फ्लॉन्ट करू शकतात. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दुपट्टे गोळा केले आहेत. तुम्हाला हे दुपट्ट्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते मला सांगा. यातलं कुठले दुपट्टे तुम्हाला तुमच्या कपबोर्डमध्ये ठेवायला आवडतील, कुठला प्रकार तुम्हाला जास्त आवडला, किंवा अजून कुठला प्रकार असा आहे की जो माझ्याकडे नाही आहे पण असायला हवा असं तुम्हाला वाटतं, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर माझं कलेक्शन तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. बाय बाय.